नमस्कार, मी आर्किटेक्ट नितेश आव्हाड. नमस्कार, मी आर्किटेक्ट रोशनी आव्हाड. वैभव लक्ष्मी डेव्हलपरबद्दल आम्हाला ॲडव्हर्टाईजमेंट थ्रू कळालं की त्यांनी एक नवीन प्रोजेक्ट लॉन्च केला आहे आणि आम्ही ते पाहिल्यानंतर विक्रोळीमध्ये आलो, चौकशी केली वैभव लक्ष्मीबद्दल. तर आम्हाला कळालं की वैभव लक्ष्मीचं ऑलरेडी त्यांचे खूप सारे प्रोजेक्ट्स इकडे झाले आहेत आणि आम्ही फेज 2मध्ये मग विचार केला की या प्रोजेक्टमध्ये आम्ही आमचं बुकिंग करावं. सॅम्पल फ्लॅट बघितला आम्ही इमिजिएटली आम्हाला आवडला आणि आम्ही 2 BHK आम्ही इथं बुक केला. घर घेतलं तेव्हा आम्हाला बेस्ट काय वाटलं तर इथं ॲम्युनिटीज वाटल्या, कारण इथं बॅडमिंटन कोर्ट आणि त्याच्यानंतर क्लब हाऊस आणि त्यानंतर स्विमिंग पूल या सगळ्यांचं आम्हाला सांगण्यात आली माहिती की या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या आहे आणि ते आम्हाला असं वाटलं विक्रोळीसारख्या ठिकाणी फार सोयीस्कर असेल सगळ्या फॅसिलिटीज आणि ॲम्युनिटीज. जवळ काम होतं इथून, तर ट्रॅव्हल वाईज हाफ ॲन आवर जर्नीमध्ये आमचं ऑफिस होणार होतं, त्याच्यामुळे आम्हाला ते सोयीस्कर वाटलं. इथून कनेक्टिव्हिटी फार चांगली आहे. इथून स्टेशन जवळ आहे, ईस्टर्न हायवे जवळ आहे आणि मुलीच्या दृष्टीने स्कूल्स इथे खूप चांगल्या आहेत जवळपास. तर आम्हाला असं वाटतं की आमचा बेस्ट डिसिजन आहे घराचा. मला खूप आनंद आहे की आम्ही वैभव लक्ष्मीसोबत आमचं घर घेतलं आहे. आणि बेस्ट पार्ट म्हणजे आम्ही घर घेतलं तेव्हापासून आम्हाला 2 वर्षाच्या आतमध्ये पजेशन मिळालं. 2 वर्षात आम्हाला जे पण काही क्वेरीज असतील, आमचे जे काही प्रश्न असतील ते सुरुवातीला तर याज म्हणून सेल्समध्ये होते, ज्यांनी आम्हाला पूर्ण प्रोजेक्ट व्यवस्थित एक्सप्लेन केला. त्यानंतर CRM टीम असेल, जे काही फॉर एक्झाम्पल काही बँकिंग संदर्भात असेल, काही आमच्या लोनच्या संदर्भात असेल, ते पण सगळे आमचे प्रश्न व्यवस्थित सोडवले गेले. नंतर जसं प्रोजेक्ट सुरू झाला आणि आम्हाला काही कन्स्ट्रक्शन, आम्ही दोघे आर्किटेक्ट आहोत, तर आम्हाला काही कन्स्ट्रक्शन संदर्भात काही प्रश्न होते, तर विशाल सर, प्रतीक सर यांनी आम्हाला खूप व्यवस्थित सगळं विश्वासाने सगळं जे काही आहे ट्रान्सपरंटली सगळं एक्सप्लेन केलं, सगळं दाखवलं. तर आम्ही खूप खुश आहोत. अजून एक महत्त्वाचं पॉईंट म्हणजे ही पूर्ण बिल्डिंग ही पूर्ण ग्रूव्ह स्पेसिंग आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जो सकाळी सूर्यप्रकाश आहे आणि जो वारा आहे तो पण मोकळा घरामध्ये जातो. आम्ही नुकतंच राहायला गेलो, तर आम्हाला खूप प्रसन्न वाटतं त्या घरात गेल्यानंतर. थँक्यू सो मच.